नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरतीमध्ये जागा वाढ झालीच पाहिजे या संदर्भात रिसेंटली आपण एक व्हिडिओ घेतला होता आणि त्यात तुम्हाला म्हटलं होतं मी की त्या संदर्भात पुढची प्रोसेस काय असेल त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. सो आज या व्हिडिओच्या माध्यमातून नगर परिषदेमध्ये जागा वाढ झाली पाहिजे यासाठी 3 गोष्टी आपल्याला सगळ्यांना करायच्या आहेत. त्यातलं पहिलं करायचं तुम्हाला मेल करायचे. मी मेल आयडी तुम्हाला देतोय आणि मेलचा मॅटर काय असावा ते पण तुम्हाला मी देतोय. तो मेल मॅटर आणि मेल आयडी लक्षात घ्या आणि लगेच तुम्हाला मेल करायचा आहे. दुसरं, कॉल करा. मी एक कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देणार आहे जो की तुम्हाला नगर परिषद या डिपार्टमेंटचा आहे. नगर परिषद या वेबसाईटवरती त्यांचा संपर्क नंबर आहे. तो नंबर मी तुम्हाला शेअर करतोय. प्रत्येकाने तो कॉल पण करायचा आहे आणि एक मागणी पत्र सुद्धा सगळ्यांना एक पत्र लेटर टाईप करायचं किंवा लिहायचंय. लिहून तुम्हाला टपालाद्वारे त्यांना लेटर पण पाठवायचं. ह्या 3 गोष्टी मात्र सगळ्यांना करायचं आहे. याला खर्च किती येऊ शकतो, आला तर पत्र घेऊन ते पत्र लिहिणं आणि पाठवणं यासाठी तुमचा वेळ फक्त अर्धा तास जाणार आहे. मात्र सगळ्यांनी केलं तर हे होईल. 1, 2, 30, 40 जणांनी केलं तर असं होणार नाही. मॅक्सिमम लेवलला हजारोच्या संख्येने हे जर झालं तर होईल. आमच्याकडनं आम्ही प्रयत्न करत आहोतच, पण तुमची जर थोडी साथ भेटली तर नक्कीच इथे नगर परिषदेच्या जागा आपण वाढवून घेऊच. सो लक्षात घ्या काय काय करायचं. तत्पूर्वी इकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक दाखवतो की बऱ्याच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत बरेचसे चांगली कामं केली. तुमच्या समोर मी दाखवतो. काही विद्यार्थ्यांना पाठवली, जसं की इथे दिसते तुम्हाला गोडसे जे आमदार आहे नाशिककडनं, गोडसे जे आमदार आहे त्यांच्याकडनं एक लेटर गेलेलं आहे. आमदार गोडसे यांच्याकडनं गेलंय. त्यानंतर हे लेटर गेलंय महापौर जे आहेत, माजी महापौर मायाताई यांच्याकडनं लेटर गेलंय. त्याचप्रमाणे इथून लेटर गेलंय राहुल शेवाळे, हे पण आमदार आहे, यांच्याकडनं लेटर गेलंय एकनाथ शिंदे यांना. माननीय एकनाथराव शिंदे म्हणजे आपले मुख्यमंत्री, त्याचा मॅटर तुम्हाला इथे दिसतोय बघा. हा मॅटर जो आहे तुम्ही हा मॅटर सुद्धा घेऊ शकता. हा मॅटर उचलून ऍज इट इज मॅटर सुद्धा तुम्ही टाईप करून पाठवू शकता, बरोबर. त्यानंतर दुसरा पुढे गेलेले विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते यांनी सुद्धा हा मॅटर पाठवलेला आहे. त्यांनी सुद्धा मागणी केली. कैलास बाळासाहेब घाडगे पाटील यांनी, हे आमदार, यांनी सुद्धा मागणी केलेली लेटर पाठवलंय. माननीय मुख्यमंत्री यांच्या नावाने पाठवलंय. नगर परिषद भरती प्रधान सचिव यांनी उदयजी सामंत साहेब यांना पाठवलं हे लेटर आहे. हे विद्यार्थ्यांनी पाठवले, आपले सगळे विद्यार्थी आहेत त्यांनी पाठवलंय. निलेश ज्ञानदेव लंके हे सुद्धा, यांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक लेटर त्यांना पाठवलंय. ह्या लेटरचा मॅटर तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुढे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा लेटर पाठवलंय. त्यानंतर संजय मामा विठ्ठलराव शिंदे विधानसभा सदस्य यांनी पाठवलंय. माननीय मुख्यमंत्री यांना पाठवलंय. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर महाराष्ट्र राज्य विधानसभा यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना लेटर पाठवलंय. बालाजी कल्याणकर यांनी सुद्धा लेटर पाठवलं. हे मी का दाखवतो तुम्हाला, कारण सगळ्या स्तरातून सगळ्याच विद्यार्थी प्रयत्न करून त्या जिल्ह्याच्या आमदार खासदारांना भेटून लेटर पाठवायला लावत आहे. म्हणजे मागणी अजून तीव्र जर झाली तर लवकरात लवकर हे काय होऊ शकतं, मागणी पत्र वाढू शकतं, जागा वाढू शकता. हे आहे कैलास बाळासाहेब घाडगे, रिपीट त्यांचं आलेलं आहे. त्यानंतर हे रिपीट आलेलं आहे हेमंत गोडसे साहेबांचं. आता हे रिपीट आहे परत. म्हणजे जवळपास असं जर बघितलं लेटर तुम्ही तर जवळपास हे 15 ते 20 आतापर्यंत आमदार खासदारांच्या माध्यमातून लेटर गेलेले. आता तुम्हाला पण काम करायचं. ह्या 3 गोष्टी करायच्या, मेल, कॉल आणि मागणी पत्र. त्यातलं पहिलं मेल आयडी, हे बघा मी तुम्हाला 5 मेल आयडी देतो. एक मेल आयडी आहे सीएम यांचा आहे, महाराष्ट्र राज्य सीएम यांचा मेल आयडी आहे. दुसरा त्यांचा सेक्रेटरी आहे, त्यांचा नंबर आहे. सीएमचे सेक्रेटरी जे आहेत त्यांचा नंबर आहे. तिसरा पर्सनल सेक्रेटरी सीएम यांचा नंबर आहे. हा जो आहे नगर परिषद विभागाचा मेल आयडी यांना पाठवायचा आहे. त्यानंतर नगर परिषदेच्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात तर हे 2 मेल आयडी तुम्हाला दिसतात, यांना सुद्धा पाठवायचे. एका वेळेस सगळ्यांना, एका वेळेस 5 जणांना तुम्हाला मेल पाठवायचे. 2 मध्ये यांचं नाव टाकायचं, मेल टाकायचं आहे आणि एवढ्या सगळ्यांना मेल पाठवायची ही जबाबदारी सगळ्यांनी घ्यायची. किती वेळ लागतो? अगदी 5 मिनिटात मेल जातो. तुम्ही मोबाईलवरून जरी पाठवला तरी चालणार आहे. हे मेल आयडी तुम्ही लक्षात ठेवा. हे मेल आयडी तुम्हाला, हे सगळे मेल आयडी किंवा हे सगळे पीपीटी तुम्हाला मी टेलिग्रामला टाकतोय. टेलिग्राम, आता तुम्हाला टेलिग्राम कुठे सर, इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली बघा. टेलिग्रामला जॉईन व्हा. 7 वाजता मी सगळं तिथे टाकणार. 7 वाजता बरोबर, आज 7 वाजता सगळं टेलिग्राम, हे मेल आयडी असतील किंवा मॅटर असेल, तो मॅटर, जो मॅटर लागतो त्यांना इथे मेल साठी मॅटर काय असावा या संदर्भात टेलिग्रामला बरोबर 7 वाजता टाकून देतो, बघून घ्या. हा टेलिग्राम आयडी आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा टेलिग्राम आयडी जॉईन करा तिथे आणि त्या टेलिग्रामला बरोबर 7 वाजता मी मॅटर टाकतोय. 2-4 फॉर्मेट टाकतो मॅटरचे, तुम्हाला जो योग्य वाटतो, किंवा एकच टाकतो मी, सगळ्यांचा सेमच जाईल. तो मॅटर टाकतो. तुम्ही त्यात तुम्हाला वाटतं त्यात काय अजून करेक्शन करायचं, एडिट करायचं, तुम्ही
स्वतः एडिट करून मात्र तो मॅटर किंवा तो मेल समोर गेला पाहिजे. हे सगळ्यांना करायचंय. दुसरं, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर तुम्ही जर गेलात तर वेबसाईटवर तुम्हाला संपर्क आयडी दिसता बघा. इथे ऍड्रेस पण आहे. मग ऍड्रेस मी कॉपी पेस्ट केलेला आहे. हे ऍड्रेस आहे, 2 ऍड्रेस आहे, एक वरळी कार्यालयाचा एक बेलापूर कार्यालयाचा आहे. यांना काय करायचं, तुम्हाला मागणी पत्र प्रत्येकाने एक पाठवायचं. म्हणजे काय, आता जी तुम्हाला मी मागणी पत्र दाखवले बघा, वेगवेगळ्या आमदारांनी जे पाठवले मागणी पत्र आहे, सेम मॅटर घ्यायचं, तो वेगळा काय मॅटर घ्यायचं नाही, तो मागणी पत्राचा मॅटर घ्यायचा आहे, तुम्ही एका कागदावरती लिहायचं आहे आणि ते स्पीड पोस्ट करून लगेच पाठवायचं. स्पीड पोस्ट शक्यतो सगळ्यांनी करायचं आहे. दुसरं, तुम्हाला एक कॉल करायचा आहे. काय करा, दिलेलं 11 ते 5 या वेळेमध्ये तुम्ही जर बेलापूर कार्यालयाच्या ठिकाणी गेलात, म्हणजे तुम्ही वेबसाईटला गेलात तर वेबसाईटला हा फोन नंबर आहे, हा 11 ते 5 या वेळेत सगळ्यांनी एक तरी कॉल करायचा आहे आणि कॉल शक्यतो रेकॉर्ड करायचा आहे. कॉल रेकॉर्ड करून ठेवा. तुमच्यापैकी ज्यांना शक्य कॉल रेकॉर्ड केला तर एखादा कॉल मला पाठवा, तुम्ही काय बोलले मला कळू द्या आणि समोर तुमच्याशी काय बोलतो हे पण मला कळू द्या. ह्या 3 गोष्टी मात्र सगळ्यांना करायच्या आहे. आता या 3 गोष्टी करत असताना एक मी तुम्हाला परत इथे सांगतो, या संदर्भात डिटेल्स मी तुम्हाला काय बरोबर 7 वाजता टेलिग्रामला टाकतोय. टेलिग्राम आयडी खाली दिलेला आहे. 3 गोष्टी करायच्या परत सांगतो. मेल करायचा आहे, कॉल करायचा आणि एक मागणी पत्र पाठवायचं आहे. याचं डिटेल्स मॅटर मी तुम्हाला टेलिग्राम आयडी टाकतोय. सगळे मेल आयडी पण परत एकदा मी टेलिग्रामला टाकतोय. सो सगळ्यांनी तिथे जाऊन तो जो मॅटर उचलायचा आहे सगळ्यांनी आज रात्रीतनं मेल करा. आज रात्रीतून तुम्हाला काय करायचं आहे, पत्र लिहून उद्यापर्यंत स्पीड पोस्ट करायचंय आणि उद्या दिवसभरात 11 ते 5 या वेळेत कॉल पण करायचं. सो हे जर सगळ्यांनी केलं तर होणार आहे. 10-100 लोकांनी होणार नाहीये. हजारोच्या संख्येने केलं तर 100% जागा वाढण्याचे चान्सेस आहेत, वाढायलाच पाहिजे. सो जे विद्यार्थी आहे ते सगळ्याच विद्यार्थ्यांचं कदाचित या ऍड मध्ये तुमचं सिलेक्शन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. सो अजून काही तुमचे सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत चला. चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून देत राहतो. तुर्तास मी थांबतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.